रोजच्या वापरात अशी बरीच वाक्य असतात जिथे आपल्याला हॅव, हॅज आणि हॅडची गरज असते, पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण ती वापरूच शकत नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण हॅव, हॅज आणि हॅडचा एक प्रकारचा वापर बघणार आहोत. तर हा लेसन आहे 7वा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर हॅव टू सोबत क्रियापद वापरलं तर त्याचे अर्थ कसे निघतात ते बघूया. हॅव टू आणि सोबत क्रियापद वापरलं तर अर्थ होतो की करायचं आहे. इथे आपण गरज आहे असं सांगतोय. करायचं आहे म्हणजे करण्याची गरज आहे, किंवा करायला लागणार आहे म्हणजे एखादी गोष्ट बंधनकारक आहे. जसं की आय हॅव टू लर्न इंग्लिश. मला इंग्रजी शिकायचं आहे म्हणजे इंग्रजी शिकण्याची गरज आहे. इच्छा नाहीये. जर इच्छा आहे असं म्हणायचं असेल तर आपण म्हणू शकतो की आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, म्हणजे मला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे म्हणून मला शिकायचं आहे. तर इच्छेसाठी आपण वॉन्ट वापरू शकतो, पण शिकायचं आहे म्हणजे गरज सांगायची असेल तर आपल्याला हॅव टूचा वापर करावा लागेल. आय वॉन्ट टू गो टू लंडन फॉर स्टडी, सो आय हॅव टू लर्न इंग्लिश. म्हणजे मला शिक्षणासाठी लंडनला जायचंय, माझी जाण्याची इच्छा आहे. सो आय हॅव टू लर्न इंग्लिश, म्हणून मला इंग्रजी शिकायचं आहे, म्हणजे इंग्रजी शिकण्याची गरज आहे. तर गरज आणि बंधन सांगताना आपण हॅव टूचा वापर करू शकतो. आय हॅव लर्न्ड ड्रायव्हिंग, नाव आय हॅव टू अप्लाय फॉर लायसन्स. म्हणजे मी ड्रायव्हिंग शिकलो आहे. हे प्रेझेंट परफेक्ट मधलं वाक्य आहे. लेसन 2 मध्ये मी प्रेझेंट टेन्स कव्हर केला आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. तर मी ड्रायव्हिंग शिकलो आहे. नाव आय हॅव टू अप्लाय फॉर लायसन्स. आता मला लायसन्ससाठी अर्ज करायचा आहे. दे हॅव टू कम्प्लीट द रजिस्ट्रेशन प्रोसेस. त्यांना अर्जाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे किंवा करायला लागणार आहे. वी हॅव टू बाय ग्रोसरीज टुडे. आम्हाला आज किराणा माल विकत घ्यावा लागणार आहे. तर तशाच प्रकारे करावं लागेल असा पण अर्थ यातून आपण सांगू शकतो. म्हणजे अशा अर्थासाठी सुद्धा आपण हे वाक्य वापरू शकतो. इथे पण त्याचा अर्थ गरज आहे, म्हणजे करावं लागेल म्हणजे करण्याची गरज आहे असाच अर्थ निघतो. यू हॅव टू वेट फॉर द लायसन्स, विदाउट दॅट यू कॅन नॉट ड्राईव्ह ऑन द रोड. यू हॅव टू वेट, तुला वाट पाहावी लागेल. कशासाठी? फॉर द लायसन्स. विदाउट दॅट, त्याच्याशिवाय यू कॅन नॉट, तू करू शकत नाहीस. ड्राईव्ह ऑन द रोड, रस्त्यावर तू गाडी चालवू शकत नाहीस. वी हॅव टू रिटर्न होम बिकॉज द प्रोग्राम इज कॅन्सल्ड. आपल्याला घरी जावं लागेल कारण कार्यक्रम रद्द झालाय. आणि कधी कधी करावंच लागेल अशा अर्थाने पण याचा वापर आपण करू शकतो. जसं की इफ यू वॉन्ट टू गेट वेल देन यू हॅव टू टेक मेडिसिन्स. इफ यू वॉन्ट टू गेट वेल, इफ म्हणजे जर, यू वॉन्ट टू गेट वेल, जर तुला बरं व्हायचं असेल, देन तर यू हॅव टू टेक मेडिसिन्स, तुला औषधं घ्यावीच लागतील. इफ यू वॉन्ट सक्सेस यू हॅव टू वर्क हार्ड. जर तुम्हाला यश हवं असेल तर तुम्हाला मेहनत करावीच लागेल. टू रिड्यूस पोल्युशन वी हॅव टू सेव्ह ट्रीज. प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्याला झाडे वाचवावीच लागतील. तर वेगवेगळ्या प्रकारे आपण हॅव टूचा वापर करू शकतो. प्रसंगानुसार किंवा गरजेनुसार आपण वेगवेगळ्या अर्थाने याचा वापर करू शकतो. तर काहीतरी नवीन समजलंय असं वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर याच्यानंतर बघूया आपण पुढचा भाग. आता हॅव फक्त आपण आय, वी, यू आणि प्लुरल नाउन्स यांच्यासाठीच वापरू शकतो. प्लुरल नाउन म्हणजे अनेक वचनी नाव. ही, शी, इट, धिस, दॅट आणि सिंग्युलर नाउन यांच्यासाठी हॅज वापरावा लागतो. म्हणजे वाक्य सेम आहेत, फक्त आपण हॅवच्या जागी हॅज वापरतो. ही हॅज टू टेक मेडिसिन, त्याला औषधं घ्यावी लागतील. अमर हॅज टू मेक 5 रन्स टू कम्प्लीट अ सेंचुरी. अमरला 5 रन्स बनवावे लागतील सेंचुरी बनवण्यासाठी. स्टुडंट हॅव टू स्टडी रेग्युलरली. विद्यार्थ्यांना नियमितपणे अभ्यास करावा लागेल. टू गेट गुड मार्क्स, चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. इथे हॅज का नाही वापरला तर स्टुडंट्स हे अनेक वचन आहे. आता करायला लागतं किंवा करावं लागतं यासाठी पण हॅव टूचा वापर करू शकतो. तर अशा बऱ्याच गोष्टी सांगण्यासाठी आपण हॅव टूचा वापर करू शकतो. आय हॅव टू वर्क लेट, मला उशिरापर्यंत काम करावं लागतं. ही हॅज टू वेक अप अर्ली, त्याला लवकर उठायला लागतं. माय मदर हॅज टू कुक एव्हरी डे, माझ्या आईला रोज जेवण बनवायला लागतं. वी हॅव टू ट्रॅव्हल बाय बस, आम्हाला बसने प्रवास करावा लागतो. आता या वाक्यांचं म्हणजे या प्रकाराचं निगेटिव्ह करताना काय करतात ते बघूया. जर वाक्यात हॅव येत असेल, म्हणजे जिथे वाक्यात हॅव वापरतात त्या वाक्याचं निगेटिव्ह करताना डोंटचा वापर करायचा. डोंट हॅव टू.
आणि ज्या वाक्यात हॅज येतं त्याचं निगेटिव्ह करताना डझंट हॅव टूचा वापर करायचा, डझंट हॅज टू वापरायचं नाही. वी डोंट हॅव टू ट्रॅव्हल बाय बस, आम्हाला बसने प्रवास करावा लागत नाही. ही इज वेल नाव, ही डझंट हॅव टू टेक मेडिसिन्स, तो आता बरा आहे, त्याला आता औषधं घ्यावी लागणार नाहीत. इफ यू वॉन्ट सक्सेस यू डोंट हॅव टू वेस्ट युअर टाईम, जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला वेळ फुकट घालवायचा नाही. माय सिस्टर डझंट हॅव टू वेकअप अर्ली टुमारो, इट्स हॉलिडे, माझ्या बहिणीला उद्या लवकर उठावं लागणार नाही, उद्या सुट्टी आहे. द कॅट डझंट हॅव टू हंट फॉर फूड, वी फीड इट वेल, मांजराला खाण्यासाठी शिकार करावी लागत नाही, आम्ही त्याला चांगल्या प्रकारे खायला देतो, वी फीड इट वेल. तर अशा प्रकारे तुम्ही हॅव टू आणि हॅज टू वापरू शकता. आता या वाक्यांचा जर प्रश्न बनवायचा असेल, सुरुवातीला डू आणि डज घ्यायचं आणि नंतर वाक्य लिहायचं. डू डज नंतर करता येतो आणि त्याच्यानंतर हॅव टू आणि नंतर क्रियापद. डू आय हॅव टू कम टुमारो, मला उद्या यावं लागेल का किंवा यायचं आहे का. डू जर काढून टाकला तर वाक्य कसं होतं की आय हॅव टू कम टुमारो, म्हणजे मला उद्या यावं लागेल. पण त्याच्या आधी जर डू घेतला तर तो प्रश्न होतो, म्हणजे मला उद्या यावं लागेल का. डज द कॅट हॅव टू हंट फॉर फूड, म्हणजे मांजराला खाण्यासाठी शिकार करावी लागते का. डू दे हॅव टू पे नाव, त्यांना आता पैसे द्यावे लागतील का. डज शी हॅव टू कुक एव्हरी डे, तिला रोज जेवण बनवावं लागतं का. प्रश्न निगेटिव्ह असेल तर डोंट घ्यायचं. डोंट वी हॅव टू पे टू एंटर द पार्क, आपल्याला पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे द्यावे नाही लागत का, म्हणजे पैसे द्यायला लागत नाहीत का. डझंट शी हॅव टू कम अर्ली, तिला लवकर यावे लागणार नाही का. प्रश्न विचारताना नेहमी सहाय्यकारी क्रियापद पहिलंच घेतात. एखादा साधा प्रश्न घेतला की आर यू ओके, तर आपण सहाय्यकारी क्रियापद पहिलं घेतो आर, आणि त्याच्यानंतर यू, त्याच्यानंतर फाईन. किंवा आर यू प्लेईंग क्रिकेट, तू क्रिकेट खेळतोयस का, मग आर आपण पहिला घेतला, त्याच्यानंतर यू, त्याच्यानंतर क्रियापद घेतलं आणि त्याच्यानंतर उरलेला भाग घेतला. तर प्रश्न असेच तयार केले जातात. जर प्रश्न अवघड वाटत असतील तर जेवढा भाग तुम्हाला समजायला सोपा वाटतो तेवढा समजून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा आणि हळूहळू पुढचा भाग समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग आता उरला हॅड टू. तर हॅडचा वापर हा भूतकाळात करतात. मग जर हॅव टूचा अर्थ होतो की करायचं आहे किंवा करायला लागणार आहे, तर हॅड टूचा अर्थ काय होईल. हॅड टूचा अर्थ होतो की करायचं होतं किंवा करायला लागणार होतं. जसं की आय हॅड टू कम्प्लीट वर्क बाय इव्हिनिंग, सेम वाक्य आहे, फक्त हॅवच्या इथे हॅड आहे. मला संध्याकाळपर्यंत काम पूर्ण करायचं होतं. इथे पण अर्थ गरज किंवा बंधनच दाखवतो. म्हणजे करायचं होतं म्हणजे करणं गरजेचं होतं किंवा करण्याची गरज होती किंवा करायला लागणार होतं. वी हॅड टू टेक अ टॅक्सी ड्यू टू रेन, आम्हाला पावसामुळे टॅक्सी करायला लागणार होती. ही हॅड टू सेल हिज बाईक, त्याला त्याची बाईक विकावी लागणार होती. तर सर्वांसाठी हॅडचाच वापर केला जातो, त्याच्यामुळे इथे जास्त विचार करायची गरज नाही जर वाक्य भूतकाळातलं असेल तर. जर आपल्याला म्हणायचं असेल करावं लागलं, जसं की ही हॅड टू सेल हिज बाईक, त्याला त्याची बाईक विकावी लागली, तर याचा अर्थ प्रसंगानुसार लावायचा असतो. समोर जे काही घडत असतं त्याच्यानुसार आपल्याला याचा अर्थ लावायचा असतो. ह्या वाक्याचा अर्थ असाही होतो की त्याला त्याची बाईक विकायला लागणार होती किंवा त्याला त्याची बाईक विकायला लागली. पण समोर जो प्रसंग आहे त्याच्यानुसार आपल्याला योग्य तो अर्थ घ्यायचा असतो. दे हॅड टू चेंज द रूट ड्यू टू ट्रॅफिक, ट्रॅफिकमुळे त्यांना रस्ता बदलावा लागला. वी हॅड टू फाईट विथ हिम, आम्हाला त्याच्याशी भांडावे लागले. आता जर आपल्याला म्हणायचं असेल की मला अशी अशी गोष्ट करायला लागायची, तरीसुद्धा आपण याचा वापर करू शकतो. जसं की आय हॅड टू वर्क लेट, मला उशिरापर्यंत काम करायला लागायचं. इन दोज डेज आय हॅड टू वॉक टू स्कूल, इन दोज डेज म्हणजे त्या काळात, दोज हे दॅटचं अनेक वचन आहे, तर त्या काळात म्हणजे त्या दिवसांमध्ये मला शाळेत चालत जायला लागायचं. ही हॅड टू ड्रॉप हिज सन ॲट स्कूल एव्हरी डे, त्याला त्याच्या मुलाला दररोज शाळेत सोडायला जायला लागायचं. तर अशी ही सोपी वाक्य आहेत. यांचं निगेटिव्ह बनवताना डिडंटचा वापर केला जातो. वी डिडंट हॅव टू टेक अ टॅक्सी, वी डिडंट हॅव टू टेक अ टॅक्सी, आम्हाला टॅक्सी करायला लागणार नव्हती किंवा करावी लागली नाही. इथे पण डिडंट नंतर हॅवच घ्यायचा, हॅड घ्यायचा नाही. आय डिडंट हॅव टू पे फॉर द लंच,
मला दुपारच्या जेवणाचे पैसे द्यावे लागायचे नाही. आणि सारख्याच पद्धतीने तुम्ही यातून प्रश्न बनवू शकता. डिड यू हॅव टू वेट इन द क्यू? तुला रांगेत वाट बघावी लागली का? डिडंट यू हॅव टू वेक अप अर्ली फॉर द फ्लाईट? तुला फ्लाईटसाठी लवकर उठावे लागले नाही का? डिड यू हॅव टू हॅव सर्जरी? इथे टू नंतर जो हॅव घेतला आहे ते क्रियापदासारखं वापरलं आहे. ऑपरेशन करून घेणे ला हॅव्हिंग सर्जरी असं म्हणतात. टू हॅव सर्जरी म्हणून हॅव टू हॅव असं वाक्य झालं आहे. आता बघूया विल हॅव टू. विल हॅव टू, आता विल हॅव टू सगळ्यांसाठी वापरतात. विल आला म्हणजे भविष्यकाळाला अर्थ होतो करावं लागेल, म्हणजे भविष्यकाळात एखादी गोष्ट करण्याची गरज लागेल, करण्याची गरज पडेल किंवा करण्याचं बंधन असेल. सगळे वापर गरज किंवा बंधन दाखवतात हे लक्षात ठेवा. आपण पूर्ण व्हिडिओमध्ये जे बघितलं आहे किंवा बघणार आहोत ते गरज आणि बंधन दाखवतं. यू विल हॅव टू शो युअर लायसन्स इफ पोलीस स्टॉप यू. तुला तुझं लायसन्स दाखवावं लागेल, गरज पडेल, गरज लागेल जर पोलिसांनी थांबवलं तर. इफ यू कॅरी लायसन्स यू विल नॉट हॅव टू पे द फाईन. जर तू लायसन्स सोबत नेलंस, कॅरी म्हणजे सोबत घेणे, यू विल नॉट हॅव टू पे द फाईन, तर तुला दंड भरायला लागणार नाही, दंड भरण्याची गरज नाही. दे वोंट हॅव टू कम अर्ली. वोंट म्हणजे विल नॉट, त्याला लवकर यावे लागणार नाही. आता विचार करा की याच्यापासून प्रश्न कसे बनवायचे. त्याला दंड भरावा लागेल का, कसं बोलायचं. सुरुवातीला विल येणार, विल नंतर ही. विल ही हॅव टू पे द फाईन. त्याला दंड भरावा लागेल का. विल ही हॅव टू पे द फाईन. विल वी हॅव टू साइन द डॉक्युमेंट्स. आम्हाला कागदपत्रांवर सही करावी लागेल का, म्हणजे करण्याची गरज पडेल का. जर तुम्ही टेन्स पाहिला असेल तर आय आणि वी साठी शॅल वापरतात, पण विल वापरला तरी चालतो, बोलताना विल वापरतात. वोंट यू हॅव टू टेक परमिशन. तुला परमिशन घ्यावी लागणार नाही का. या वाक्यामध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याच्यामुळे निगेटिव्ह करताना आपण विलच्या सोबतच नॉट वापरतो. डू किंवा डज वगैरे घेत नाहीत. डू आणि डज हे फक्त वर्तमान काळात घेतात आणि डीड हे भूतकाळात घेतात. भविष्यकाळ असेल तर वाक्यात विल असतोच, त्यामुळे त्या विल सोबतच नॉट वापरला जातो. आता या वाक्यामध्ये आपण नॉट टाकून जेव्हा प्रश्न बनवतो, म्हणजे नकारार्थी प्रश्न बनवतो, तेव्हा आपण नॉट कर्त्यानंतर पण वापरू शकतो. म्हणजे डोंट यू हॅव टू च्या ऐवजी आपण असं म्हणू शकतो की डू यू नॉट हॅव टू. यू नंतर नॉट घेतला. डिडंट यू हॅव टू. डिड ही नॉट हॅव टू. पण हे खूप फॉर्मल आहे, जास्त बोलत नाहीत. तर थोडक्यात आपण काय काय पाहिलं. हॅव टू आणि हॅज टूचा वापर आणि हॅड टूचा वापर. हॅव टू आणि हॅज टू हा वर्तमान काळात वापरतात आणि हॅड टू हा भूतकाळात वापरतात. हॅव टू आणि हॅज टूचा अर्थ होतो करायचा आहे किंवा करायला लागणार आहे. मग हॅड टूचा होतो करायचं होतं किंवा करायला लागणार होतं. आणि हॅव टू हॅज टूचे अजूनही अर्थ होतात करावं लागेल किंवा करावंच लागेल. दुसऱ्या प्रकारचा अर्थ असा निघतो की करावं लागतं. आणि हॅड टूमध्ये करायला लागलं किंवा करायला लागायचं. आणि विल हॅव टू बघितला तर विल हॅव टूचा अर्थ होतो करावं लागेल किंवा करावं लागणार आहे भविष्यकाळात. तर व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद. इथपर्यंत बघितला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट लेसन.